सासूबाई नमो नमः. सासूबाई. प्रथमेश दादा चला जेवायला. नाही मला भूक नाही. विघ्नेश दादा चला ना तुम्ही. मला पण नाही. विगू 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 विगू. मी काय बोलणार? प्रथू छी. जाऊ दे देवा परमेश्वरा, मी अहोच म्हणते. अहो सावकाश जा. हा हे मीरा, अगं हे काय भानगड आहे नवीन? नंतर सांगते. खरंय मीरा म्हणाली ते. बायकोनं स्वतःत बदल केला की नवऱ्यांना ते आवडतं. रागात का होईना. विघ्नेश बोलला माझ्याशी हे बरं झालं. आता त्याचा राग घालवायला मला वेळ लागणार नाही. म्हणजे त्यानंतर सगळं काही फिनिश. कसं समजवावं ना हिला तेच कळत नाही मला. या दोघींच्या डोक्यात काय येईल ना ते खुद्द देवाला सुद्धा कळणार नाही. ते कॅशचं एक ठीक आहे, पण हिला कळायला नको का? काय चाललंय? हा डुडू. कसं असतं माहितीये का, आपल्याला जर एखादी भाषा येत नसेल ना तर त्याची अशी चिरफाड करू नये ग. कशाला बोलतेस त्या इंग्रजी? बोलले बोलले बोलले. देवा परमेश्वरा, देवा परमेश्वरा, हे बोलले माझ्याशी. ऐक बोलले देवा परमेश्वरा. वेगो मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती कॅश. मला वाटलं की पुरुषांना बदल आवडतो म्हणून मी हा बदल केला. तुझ्यासाठी, तुझ्या प्रेमासाठी. वेगो एक मिनिट कॅश. माझं नाव विगू विगू वगैरे काही नाहीये. माझं नाव विघ्नेश आहे. विघ्नेश. एवढंच ना विघ्नेश. सांग ना मी कशी दिसते. कॅश तुला मी सांगतो, माझं ना डोकं तर जाम फिरलंय. कळलं तुला? विघ्नेश सांग ना रे मी कशी दिसते. अरे अहो कशी दिसतीये मी? आरसा आहे ना आपल्या घरी, त्यात बघ. अय्या अय्या, तुम्ही माझ्याशी बोलू लागलात. देवा परमेश्वरा, बोलू लागले हे माझ्याशी. कॅश बोलली ते अगदी खरं होतं की कपडे बदला वहिनी आणि हे तुमच्याशी बोलू लागले. हे बघ अभिलाषा, हाकही मारली तुम्ही. देवा परमेश्वरा, पावलास रे बाबा, पावलास. मला हाक मारली तुम्ही मला. मी तुला हाक मारलेली नाही अभिलाषा, कधी बोललेलो नाहीये. पण माहितीये मला तुम्ही कधी बोलला नाहीत. पण तुमच्या मनात तर होतं ना. कॅश म्हणाली मला की पुरुष कधी बोलत नाहीत, पण त्यांना त्यांची बायको अशीच हवी असते. अगं काय लावलंयस तू? कशी दिसते जरा बघ आरशात. अय्या इतकी सुंदर दिसतेय मी. ईश्वर. अहो ती पार्लरवाली पण म्हणाली होती, कॅश तू बॉम्ब दिसतेस, बॉम्ब. कॅश अगं मला वेळ लागेल ग. इथे थोड्या वेळ अजून थांबलो तर वेळ लागेल मला. अय्या पार्लरवाली पण हेच म्हणाली की तुझा नवरा तुझ्याकडे बघेल ना
तो वेडा होईल वेडा. कॅश हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ. वेडा झालो मी, वेडा झालोय. जर तू माझ्यासाठी असा वेडा होणार असेल ना तर ते माझं भाग्यच आहे. तू वेडा. वेडा. विगू तुझ्याशी बोलणं म्हणजे ना वेळ वाया घालवणं आहे. अहो परत तू का वेळ वाया घालवताय? अभिलाषा अभिलाषा दूर जवळ जवळ येऊ नको. अंगांगाची करू नकोस का? रथू अगं काय राजसा जवळी जरा बसा, जीव हा पिसा तुम्हावर राबाई कोण. कुठे गेले प्रथू? अहो प्रथू. छोटी आई प्लीज जाऊन दे ना गाईकडे. हे बघ आजचा दिवस तुम्ही इथे झोपा ना माझ्याकडे. हा असं काय करतेस? आम्हाला गंमत ऐकायची फॅन्सी ड्रेसची. अरे फॅन्सी ड्रेसची गंमत तू उद्या ऐक ना. आजचा दिवस झोप, आज नको. मी जातो. नको नको करू प्लीज, माझं ऐकणार नाही. छोटी आईचं ऐकणार नाहीस तू. असं नको करू बरं. थांब. आज नको कारण आई दमली असेल ना. आणि मग जेव्हा खूप झोप येते तेव्हा मग पूर्ण गंमत नाही सांगता येत, हो की नाही? उद्या कसा मूड फ्रेश असेल आणि मग तुम्हाला सगळी गंमत एका वेळेला ऐकायला मिळेल. तुम्ही कसं पिकनिक मधून आल्यावर लगेच झोपून जाता, हो की नाही? हो, आम्हाला झोपत येत होती तेव्हा. तसंच आलं लक्षात. मग आज तुम्ही माझ्याकडे झोपा आणि उद्या आईला विचारा, तिला आता झोपू दे. हा चला चला झोपायला चला. चलो चलो कल घे. चलो गुड नाईट. गुड नाईट. डोळे बंद. काय झालं? काय झालं? अगं हेच मी तुला विचारायला आलोय. काय झालं? कारण बहिणी अशा का वागतायत हे मी दादांना विचारलं तर माझ्यावर खेकसले. मग मी परत इकडे आलोय तुला विचारायला. म्हणजे मी त्यांना एवढंच म्हणलं की जर नवऱ्यांचं मन जिंकायचं असेल तर आधी स्वतःमध्ये बदल केले पाहिजे. आणि त्यासाठी ऐक त्यांनी पुढचं ऐकूनच घेतलं नाही. कॅश बनी मिळाला, ओके मला कळलंय, तू जा. आणि मग अभिलाषा वहिनींना सुद्धा पार्लर मध्ये घेऊन गेल्या. काय गरज होती सजेस्ट करायची? आता हे दोन्ही दादा मी मरणार. सॉरी. विघ्नेश अरे काय नवीन संकट येतात आपल्या घरावर. कळतच नाही. कोण समजवणार आहे यांना? इथे काकू, आजी, आबा, आई कोणीच नाहीये. कसं समजवणार आहे ना? खरंच काय करावं कळत नाही. पण तुला एक गोष्ट सांगू काय? मला नक्की वाटतंय काय? हे खूळ त्या दोघींच्या डोक्यातलं नाहीये. कोणीतरी भरवलं त्यांच्या डोक्यात. करेक्ट आहे तुझं. मग? पण कुणी भरवलंय हे म्हणण्यापेक्षा ते संपवायचं कसं हे आपण बघितलं पाहिजे. हो ना. नशीब हो आई आणि आजी नाहीये तिथे. हो. मला काय वाटतं माहितीये? काय ना? या क्षणी आई आणि काकूची इथे आली तर ए, का घाबरू नको रे. वेडाच का? हो. पण खरं सांगू त्या दोघींना पाहून जी आपली अवस्था झाली ना त्यापेक्षा बिकट अवस्था होईल आपली, एवढं नक्की. नको बोलूच. मन मोकळेपणाने सांगता येत नाही रे त्यांना. काय दिसताय तुम्ही? काय वागताय तुम्ही? करताय तुम्ही? काय त्यांचं ध्यान, काय ते हावभाव. अरे मी काय म्हणतो जाम झोप आली. रूम नको, रूम मध्ये नको. हे बघ मला सोफ्यावरती झोपायची सवय. तुझं काय? चटई हा गच्ची. चटई घेऊन गच्चीवर. हा जा तुम्ही पण. हो. चल. सावकाश जा. जाशील ना नीट? हो.
कसूर खफा मत होना रे, मैंने तुझे जरा देर में जाना, हुआ कसूर खफा मत होना रे, ओ मेरे सोना रे सोना रे सोना। ओ मेरी बाहों से निकल के तू अगर मेरे रास्ते से हट जाएगा, तो लहरा के बल खा के मेरा साया तेरे तन से लिपट जाएगा। तुम छोड़ो लाख दामा, छोड़ते हैं कभी अरमां, कि मैं भी साथ रहूंगी रहोगी जहाँ, ओ मेरे सोना रे सोना रे सोना रे, दे दूंगी जान जुदा मत होना रे, मैंने तुझे जरा देर में जाना, हुआ कसूर खफा मत होना रे, ओ मेरे सोना रे सोना रे सोना। ओ मियां हमसे न छिपाओ, ओ बनावट की सारी अदाएं लिए, कि तुम इस पे हो इतराते, कि मैं पीछे हूँ तो इल्तिजाएं लिए, जी मैं खुश हूँ मेरे सोना, झूठ है क्या सच कहो ना, कि मैं भी साथ रहूंगी रहोगी जहाँ, ओ मेरे सोना रे सोना रे सोना रे, दे दूंगी जान जुदा मत होना रे, मैंने तुझे जरा देर में जाना, हुआ कसूर खफा मत होना रे, ओ मेरे सोना रे सोना रे सोना। मेरे सोना रे सोना रे सोना रे, दे दूंगी जान जुदा मत होना रे, मैंने तुझे जरा देर में जाना, हुआ कसूर खफा मत होना रे, मैंने तुझे जरा देर में जाना, हुआ कसूर खफा मत होना रे। का तू आजी का आलीस तू परत आलीस काकू आजी? काकू आजी तू कधी आलीस? आत्ताच तुमची थेरा चालू होती ना तेव्हा. अभिलाषा काय चाललंय हे? हाँ हा नाचती है नहीं 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 नाचवती है नहीं 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 नाच शिकवती है नहीं 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 नाचती है नहीं रत्न पारखींच्या घरात कॅबरेचा कार्यक्रम चाललाय. हा आणि तुमचं काय? त्यांच्यासोबत तुम्ही हे चाळे करताय? नाही हीच माझी शिकवण आहे, हेच माझे संस्कार आहेत.
नाही काकूजी, अगं म्हणजे तुला वाटतं. चुप. एक शब्द बोलू नकोस. अरे देवा, काय हे अवतार, काय हे नमुने. हा थांब, उभी राहा तिथेच. घरात कुणी नाही म्हटलं तर तुमचे असले धिंगाणे चालले. नाचगाणी होत आहेत म्हणजे सोमरसाचा पण बंदोबस्त केला असेलच. अरे मग थांबलात का? मी आले म्हणून थांबलात? नाही नाही, सुरू करा, सुरू करा. चालू द्या तुमची थेर. अगं आजी, अगं तुला वाटते तसं खरंच काही नाहीये ग. चुप. लाज नाही वाटत तोंड वर करून बोलायला? अरे हे असले सदरे घालून फिरतोस, योगासनं करतोस, कसले कसले काढे पितोस, तत्वांच्या गोष्टी सांगतोस आणि हे असल्या कॅबरेवर नाचतोस. खरं रूप कुठलं रे तुझं? हे का ते? आणि मीरा, तू सुद्धा? आणि ऋषी कुठे आहे? ऋषी आज झोपलाय मुलांसोबत. हा, ऋषी आज झोपलाय एकटाच. तुला हे थांबवावं असं वाटलं नाही? चोरून मजा बघत होतीस ते? काय समजत होते मी आणि काय निघाले ती पोरं. गायत्री, अगदी योग्य केलंस पोरी. आईने काय केलं? आई, काकूजी, अगं आई कुठे आहे? हो आजी, आई तुझ्यासोबतच गेली होती ना. कुठे राहिली? काय झालं काय तिला? आजी काय झालं सांग ना. कुठे आई? तेच सांगायला इथे आले होते, मन घट्ट करून. पण आता तुमच्याशी बोलायची इच्छा राहिली नाही माझी. आणि गायत्री विषयी तुम्हाला कळवण्याची तर नाहीच नाही. काकू आजी, काय झालंय आईंना? कुठे त्या? काय म्हणाल्या त्या? काकू आजी प्लीज सांगा ना. आजी सांग ना ग, आई कुठे आहे? काकूजी, खरं काय झालं ते सांगशील का प्लीज? काकू आजी प्लीज, मी हात जोडते, प्लीज आम्हाला सांगा, आई कुठे आहेत? काय झालंय आईंना? त्या कुठे? त्या तुमच्या सोबत होत्या ना? काकूजी, हे बघ, आम्ही चुकलो. पाहिजे असेल तर लहानपणी जशी मारायचीस ना तसं मार, पण हे असं आबोला धरू नको. काय झाले ते सांग ना ग. काकू आजी, आम्ही चुकलो, आम्हाला माफ करा. खरंच आम्ही चुकलो. मी पण प्लीज प्लीज आम्हाला सांगा, आई कुठे आहेत? आजी अगं सांग ना. मला पुन्हा पुन्हा विचारू नका. जोवर मला वाटत नाही तोवर मी काहीही सांगणार नाही. ज्या क्षणी मला वाटेल त्या क्षणी मी तुम्हाला सांगेन. सासूबाई नमो नमः.